इकडे तुम्हाला दिसत पाठीमागे 3,000 दाखवलेला आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये वितरित केले जाणार आहेत. सविस्तर संपूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. सर्व तिकडे बघा, सकाळ वृत्तपत्रातील अहवाल आणि पुढील वाटपाची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. सत्य आणि अफवावर यातील फरक अधिकृत आकडेवारी आधारित आहे. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत आणि हे गिफ्ट आहे रक्षाबंधनाचं. मागच्या वर्षी सुद्धा सरकारने 2 हप्ते एकत्रित दिले होते. या खात्यात 2 हप्ते एकत्रित 3,000ची शक्यता. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र मिळून रक्षाबंधन भेट मिळण्याची दाट शक्यता ही वृत्तपत्रानुसार आहे आणि शक्यता आहे की सरकार यावेळेस तुम्हाला 3,000 रुपये देऊ शकतं. त्या संदर्भात एक सकारात्मक बातमी मिळालेली आहे. 15 ते 17 ऑगस्ट लक्ष आहे. साधारणतः तुमचा जो GR आहे 10 ऑगस्टच्या संभाव्य GR आणि 17 ऑगस्ट पर्यंत प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणीचा सर्वात अगोदर आलेला आहे. तसंच यावेळेस सुद्धा तुमचा GR येणार आहे. तुमचा GR येणार आहे 10 ऑगस्ट आणि साधारणतः एक 17 ऑगस्ट 15 ते 17 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. नवीन मागणी जर पाहिली असेल तर 92 लाख महिला आहेत ह्या अपात्र आहे. फेरविचार आणि मूळ रक्कम 2100 रुपये करण्याची जनतेची मागणी. म्हणजे ज्या महिला अपात्र झाल्यात 92 लाख महिला, तर EKYC प्रक्रिया आहे तुम्ही सुरू करा. त्याच्यासोबत 2100 रुपये तुम्ही देतं म्हणलं होता ते कधीपर्यंत देतात अशी जनतेची मागणी आहे. या सर्वावरती या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर रक्षाबंधनाची भेट महिलांना एक 3,000 रुपये भेट मिळणार आहे. जुलैचा 25वा हप्ता तुम्हाला 1,500 रुपये जो मिळाला नाही तो महिना आणि सोबत तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता असे तुम्ही एकत्र मिळून रक्षाबंधनाचं विशेष भेट आणि एकत्र 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केले जाणार आहे. साधारणतः पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहेत तर 17 ऑगस्ट म्हणजे 15, 16 आणि 17 या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. बघा, जुलै महिन्याची रक्कम जमा झाल्यास बघा 17 ऑगस्ट पर्यंत जुलै महिन्याची रक्कम जमा न झाल्यास राज्य सरकार आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये हे तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहे किंवा जमा केले जाणार अशी माहिती मिळते. सध्याच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या तारखा जर पाहिल्या असतील तर बघा 10 ऑगस्ट संभाव्य GR येण्यासाठी शक्यता. अधिकृत निर्णय सूचना त्या ठिकाणी अपेक्षित आहेत. महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री त्यावर वारंवार माहिती देत असतात. स्वातंत्र्याचा मुहूर्त 15 ऑगस्ट सरकारकडून प्रत्यक्ष वाटप प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे 15 ऑगस्ट निमित्त आणि 17 ऑगस्ट प्रत्यक्ष खात्यात पैसे जर जमा होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. सोमवार 17 ऑगस्ट आहे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात या दिवशी पैसे वितरित होऊ शकतात. आता 17 ऑगस्ट ही तारीख का महत्वाची आहे तर बघा, जून महिन्यात तुम्ही जर पाहिले असेल 12, 13, 14 आणि 15ला जून महिन्याचा हप्ता 15 जुलैच्या सुमारास देण्यात आला होता आणि ऑगस्ट महिन्याचा जर पाहिलं असेल तुम्ही तर हा 17 ऑगस्टला हप्ता येणार आहे. म्हणजे मागील 3-4 महिन्याच्या वाटपाचा ट्रेंड पाहिला असेल किंवा मागच्या 3 ते 4 महिन्यात लाडक्या बहिणीला पैसे सरकारने साधारणतः जर विचार केला असेल तर 12 ते 15 तारखेच्या दरम्यान हप्त्याचं वाटप केलेलं आहे. तसंच यावेळेस सुद्धा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असल्या कारणामुळे लाडक्या बहिणीला 17 ऑगस्ट सोमवारी प्रत्यक्ष बँक खात्यामध्ये काय होणार आहे पैसे जमा होण्यासाठी सर्वात व्यवहार्य आणि खात्रीशीर तारीख त्या ठिकाणी मानली जाते. म्हणजे शक्यता 17 ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण होईल आणि जर 17 ऑगस्टला पैशाचं वितरण नाही झालं तर मग लाडक्या बहिणीला एकत्रित पैसे तुम्हाला मिळणार आहेत 3,000 रुपये. लाडक्या बहिणीच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. 3,000 रुपये त्या ठिकाणी निश्चित वाटप करा. रक्षाबंधनानिमित्त तुम्ही आम्हाला जुलै महिना आणि ऑगस्ट महिना हप्ते एकत्रित करून सर्व पात्र महिलांना 3,000 रुपये द्या. दुसरी महत्वाची मागणी, ज्या 92 लाख महिला आहेत त्यांचा फेरविचार करा. म्हणजे योजनेतून बाद झालेल्या 92 लाख महिलांपैकी गरीब आणि पात्र महिला आहेत त्यांना पुन्हा या लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घ्या. EKYC प्रक्रिया पुन्हा सुरू करा. 2100 रुपये वाढीव हप्ता आता महिलांना 1,500 रुपये तुम्ही देतायत. तुमचं वचननाम्यामध्ये आहे निवडणुकीच्या वेळेस की आम्ही महिलांना 1,500च्या ऐवजी 2100 रुपये देऊ. मग आता 2100 रुपये जे आहे हा वाढीव हप्ता तुम्ही रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मूळ हप्त्याची रक्कम 1,500 वरून 2100 रुपये करण्याची अधिकृत तुम्ही किमान घोषणा करा आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात 2100 रुपये त्या ठिकाणी, जेणेकरून लाडक्या बहिणीला या पैशाचा थोडासा अजून हातभार एक्स्ट्रा लागला. आता 92 लाख अपात्र महिला आहेत त्यांच्या अर्जाचा फेरविचार करावा असं म्हटलेलं आहे. 92 लाख बाद झालेले अर्ज आहेत. गरीब आणि पात्र ज्या महिला आहेत त्या निकषामध्ये बसतायत पण पैसे येत नाहीत अशा ज्या महिला आहेत योजनेत पुनर्प्रवेश आणि रक्षाबंधनाची भेट म्हणून तुम्ही घोषणा करा. EKYC करा आणि त्या महिलांना त्या ठिकाणी काय करा, पात्र करा. अनेक तांत्रिक कारणामुळे किंवा कागदपत्राच्या अभावामुळे 92 लाख अर्ज हे बाद झाले आहेत.
जनतेची प्रमुख मागणी आहे की शासनाने या अर्जाची पुन्हा पडताळणी करावी, जेणेकरून खऱ्या अर्थाने ज्या महिला गरीब आहेत आणि या योजनेपासून आगामी रक्षाबंधन पर्यंत भेटीत वंचित राहणार नाहीत आणि लवकर सरकारने ही घोषणा करावी, जेणेकरून ज्या महिला अपात्र झाल्या, गरीब आहे, योजनेच्या सगळ्या अटीमध्ये बसतात पण त्यांना लाडके म्हणजे पैसेच येत नाहीत, तर त्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळावा. मूळ रक्कम सद्यस्थिती पाहिली असेल तर 1500 रुपये प्रति महिन्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे. मग नवीन मागण्या काय आहे तर 2100 रुपये प्रति महिना तुम्ही आम्हाला द्या. आगामी वाटप आहे जुलै महिन्याचा हप्ता अजून तुम्हाला वितरित झालेला नाहीये, मग जुलै आणि ऑगस्ट दोन्ही आम्हाला 3000 रुपये एकत्रित द्या. लाभार्थी स्थिती आहे 92 लाख. जे अर्ज बाद झालेत तर पात्र महिलांच्या योजनेत त्यांचा पुनःप्रवेश करा आणि ज्या महिला पात्र आहेत, गरीब आहेत, कुठल्या प्रकारे ते 2.5 लाखापेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न नाहीये, सगळ्या अटी शर्तीमध्ये बसतायत, त्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे, त्या महिलांना पुन्हा आणि त्यांचे हप्ते सुरू करा. आता अपडेटसाठी लक्ष द्या. 10 ऑगस्टच्या दरम्यान येणाऱ्या संभाव्य सरकारी GR, तुमचा GR एक 10 ऑगस्टच्या दरम्यान येणार आहे आणि मग तो GR आल्यानंतर तुमचं बँक खातं जे सक्रिय ते ठेवा. 15 पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे, पैसे जमा होणार आहेत आणि बँक खातं आणि KYC अपडेट ठेवा. तुमचा आवाज त्या ठिकाणी पोहोचा. 3000 हप्ता जो आहे हा 92 लाख महिलांना फेरविचार करावा. 3 लाख महिला जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्टचा सोबत द्यावा. ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत परंतु त्या पात्र आहेत, काही कारणामुळे अपात्र झाल्या असतील, अनेक खेडेगावातल्या तुम्ही पाहिलं असेल महिला कुठल्याही प्रकारे उत्पन्न जास्त नाही, पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे, सगळ्या अटी शर्तीमध्ये बसतात तरी त्या महिलांना हप्ता येत नाही. अनेक महिलांचे कॉल आहेत. मग अशा ज्या महिला आहेत तुम्ही पुन्हा KYC प्रक्रिया सुरू करा आणि त्यांना सुद्धा लाभ द्या आणि जे काही तुम्ही 2100 रुपये म्हटले ते 2100 रुपये सुद्धा लवकरात लवकर द्या किंवा त्याची घोषणा करा रक्षाबंधनाला, जेणेकरून महिलांना तो दिलासा मिळेल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. काळजी करू नका. तुमच्या खात्यात जे काही पैसे आहेत तर शक्यता आहे 3000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. त्यासोबत वाढीव 2100 रुपये जर सरकारने या रक्षाबंधनाला घोषणा केली तर मग महिलांना अजून आनंद आहे. 1500 तर मिळत आहेत, पुन्हा त्या 1500 मध्ये अजून 600 रुपयाची भर पडून 2100 रुपये प्रति महिन्यानुसार सरकार तुम्हाला देऊ शकतं. ताईंनो, अनेक जण आहेत व्हिडिओ पाहतात, कमेंट करताय पण लाईक करत नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याच्यासोबत ज्या महिला आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ऑलरेडी अंगणवाडी सेविका आहेत, अशा ज्या कुठल्या महिला असतील तर त्या महिलांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली. अंगणवाडी सुपरवायझर नावाचं जे पद आहे त्या पदाला सुरुवातीला पेमेंट आहे 35,200 रुपयापासून सुरुवात आहे. किती एवढं पेमेंट आहे 35,200. त्याचे फॉर्म सुरू झाले आहेत, फॉर्म भरा. आपली बॅच सुरू आहे अंगणवाडी परिक्षिका सुपरवायझर या पदासाठी. ज्या महिला असतील, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, 10 वर्ष झाले त्यांना अंगणवाडी सेविका, त्या महिला फॉर्म भरू शकतात. ज्या महिला ज्यांची जाहिरात पुढच्या महिन्यात येणार आहे, कोणत्या महिला ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय म्हणजे BA झाले, BCom झाले, BSc झाले, अशा ज्या महिला असतील तर त्या महिलांसाठी आपली बॅच सुरू झाली. त्यांना सुद्धा पुढच्या महिन्यात त्यांची जाहिरात येणार आहे. त्यांना सुद्धा त्या पदासाठी अंगणवाडी सुपरवायझरसाठी 35,200 आहे. 35,200 ते 1,00,000 प्लस त्या ठिकाणी पेमेंट त्या महिलांना आहे. तर बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, हा नंबर दिलाय 9552 62 95 63. काय नंबर आहे 9552629563. या नंबरला संपर्क करा. गोविंद नवल सर किंवा श्री अकॅडमी नावाने शो करा. क्लासचा नंबर आहे. ज्या महिलांना अंगणवाडी सुपरवायझरचा क्लास जॉईन करायचा आहे, बघा लक्षात ठेवा, अंगणवाडी सुपरवायझर ज्या महिलांना क्लास जॉईन करायचा आहे तर त्या महिलांनीच त्या ठिकाणी संपर्क करा. याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असलेल्या महिला सुद्धा असतील आणि ज्या महिलांचं BA झालंय, BCom झालंय किंवा BSc झालंय किंवा त्या वर्षाच्या 3rd इयरला आहेत किंवा इंजिनियर झालं असेल, कुठलीही डिग्री झाली असेल, त्या महिला क्लास जॉईन करू शकता. लवकरात लवकर क्लास जॉईन करून घ्या. फीस किती आहे तर फीस सध्याच्याला 990 रुपये आहे. त्यानंतर तुमची फीस वाढणार आहे. ठीक आहे, थांबतोय. हा नंबरला संपर्क करा. कोणासाठी आहे क्लासचा नंबर आहे, फक्त ज्या महिलांना अंगणवाडी सुपरवायझर हे पदासाठी बॅच जॉईन करायची आहे, त्यांना लागायचं असेल, अशाच महिलांनी संपर्क करा.